नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमणी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता. आपण ह्या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय 9 चालू करत आहोत. अध्यायाचं नाव आहे ब्राह्मणाचा उद्धार, ब्रह्मराक्षसाचा उद्धार, भिल्लाचा उद्धार. प्रथमतः आपण भगवान शिवशंकरांना प्रार्थना करूया की हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे. अध्याय 9 ब्राह्मराक्षसाचा उद्धार, ब्राह्मणाचा उद्धार, भिल्लाचा उद्धार. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः. जेथे निरंतर शिवनामाचा घोष असतो तेथे जन्म मरणाची गोष्टच नसते. ज्यांना शिवहर शिवहर या नामाचा छंद लागलेला असतो त्यांनी कळीकाळ जिंकलेलाच असतो. शिवनामाने भस्म होत नाही असे एकही पाप नाही. त्रैलोक्यात असे पाप कोणीच करू शकणार नाही की जे नष्ट करणे शिवनामाला शक्य नाही. माणसाचे चित्त एरवी जेवढे विषयात गुंते तेवढे जर शिवनामात गुंतेल तर मग बंधन कोठले. पैशाच्या आशेने लोक श्रीमंताची स्तुती करतात, तेवढी स्तुती व ध्यान शिवाचे केले तर जन्ममरण टळेल. सत्ता किंवा संपत्ती यासाठी लोक जेवढे मन लावून धडपड करतात तेवढे जर शिवचरित्रात मन घातले तर त्यांना विघ्न कसे येणार. जे शिव ध्यानात निमग्न असतात ते धन्य होत. त्याविषयीचीच एक कथा सूत नैमिषारणात श्रोत्यांना सांगत होता. ती स्कंद पुराणातील कथा आपण श्रवण करावी. वामदेव ब्राह्मराक्षस कथा. वामदेव नावाचा महाज्ञानी ऋषी अरण्यातून एकदा एकटा जात होता. तो शंकराचे ध्यान करण्यात मग्न होता. मायापाश मुक्त शांत व दांत असा होता. त्याच्या ठिकाणी भेदभाव मुळीच नव्हता. खेद नाही, मोद नाही, सर्व शिवमय. कोणतेही कार्य केलेच पाहिजे अथवा कुठे मुद्दाम जावे असे त्याला उरलेले नव्हते. तो रागावत नसे, विरक्त होता. क्षमा व दया, कृपा व दान हे गुण त्याच्या अंगी साहजिकच होते. घर, मुले, पत्नी, मठ यांचे कोणतेच पास त्याला नव्हते. त्याने मौनव्रत धारण केले होते, अर्थात ज्ञानचर्चा व शिवस्मरण याशिवाय अन्य कसलेही भाषण तो करीत नसे. जणू काही साक्षात शिवच अनुग्रह करण्यासाठी वामदेवाच्या रूपाने सृष्टी संचार करीत होता. कार्य व कारण भाव दूर करून तो आत्मस्वरूपात समाधीतच होता, देहातीत होता. विधिनिषेध हे त्याला काहीच नव्हते. प्रवृत्ती व निवृत्ती या द्वंद्वापलीकडे त्याचे चित्त होते. पंचमहाभूतांचा विचार करून व पिंड ब्रह्मांड जाळून अर्थात सर्व भेद नष्ट करून त्याने भस्म फासले होते. तो असा शिवस्वरूप होऊन अरण्यात भटकत होता तेव्हा एक भयानक ब्रह्मराक्षस धावत आला. तो फारच भयंकर दिसत होता. त्याची केवढी तरी मोठी जीभ बाहेर लोंबत होती. डोळे निकाऱ्यासारखे होते. तो भुकेलेला होता. सर्व काही खाणारा भयानक व ओंगाळ होता. त्याने अचानक येऊन वामदेवाला घट्ट धरले. मनात होती की वामदेवाला खावे, पण झाले भलतेच. वामदेवाचा स्पर्श होता त्या राक्षसाची हिंसक वृत्तीच पालटली. वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच तो सात्विक वृत्तीचा झाला. पण वामदेवाला या गोष्टीचे भानही नव्हते. तो तर नेहमीप्रमाणे समाधीतच होता. सुख दुःख, शीत उष्ण, निंदा स्तुती, भोग रोग, स्वदेश परदेश, विधी निषेध त्याला काहीच नव्हते. तो राक्षस एकदम बदलला. त्याचे रूपही सुंदर झाले. तो वामदेवाच्या पाया पडला. त्याला आपल्या अनेक पूर्वजन्माचे स्मरण झाले. हे कसे झाले? मानस सरोवरात कावळ्याने स्नान केले की तो हंस होतो तसे झाले. अमृतपान केले की देवत्व सहजच येते तसे झाले. चंद्रकिरणाने चंद्रकांत मणी जसा पाजरतो किंवा सूर्य उगवताच रात्र संपते तसे झाले. तो वामदेवाजवळ बोलू लागला. गुरुवर्य, आपल्या स्पर्शाने मी पवित्र झालो. मला 25 जन्माचे ज्ञान झाले. नरक यातना किती भोगल्या आणि त्यांचे सर्व स्मरण झाले. स्वामी, मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. त्यावेळी दुराचारी लोकांच्या संगतीत राहून फारच पापे केली. कितीतरी स्त्रिया मी भ्रष्ट केल्या, किती लोकांना लुटले आणि किती अत्याचार केले याची गणती नव्हती. शेवटी मला क्षय झाला व मेलो. यमदूतांनी मला यमाकडे नेले. त्याच्या आज्ञेवरून हजारो वर्षपर्यंत यमदूतांनी मला नाना प्रकारच्या भयंकर नरकात टाकले. स्वामी, त्यांचे स्मरण होताच या क्षणी त्या यातना नव्या होतात. मला तापलेल्या वाळूवरून चालवले. लोखंडाचा खांब तापवून त्याला बांधले. काटेरी रानातून फिरवले. तापलेल्या तेलात टाकले. तोंडात मलमूत्र टाकले. अति खारट व तिखट रस मला पाजला. तीक्ष्ण चोचीच्या गिधडाने माझे डोळे फोडले. कुंभीपाकात मला शिजवले. कानात तापलेल्या सळ्या घातल्या. रक्ताच्या कुंड्यात बुडवले. सांडसांनी मासे
माझे मांस तोडले, त्यावर मिठाचे पाणी सांडले, जीभ, नासिका व कान तोडले, हातपाय तोडले, पोट फोडले, तापलेली शास्त्रे डोक्यात खोचली, अंगाची त्वचा ओढून काढली, उलटे वळवून पायात मान अडकवली, हातापायात दगडाच्या बेड्या घातल्या, लिंग कापले, गुप्तदारात तप्त सळई बोचली. स्वामी, कितीही वेदना झाल्या तरी त्या यातना देहाला मरण येत नव्हते व यातना संपत नव्हत्या. अंधतम नरकात हजारो वर्ष काढली. कोणी माझे दात पाडले, कोणी घाण खायला लावली, यमाच्या कुत्र्याने मला वारंवार चावून माझ्या देहाचे लचके काढले, कोणी शिरा व हाडे ओढून काढली, कोणी उकळीत घालून तापलेल्या मुसळाने मला चेचले, कोणी माझे मांस उकरून काढले, विंचवाने भरलेल्या विहिरीत मला टाकले, भयंकर विषारी नाक मला ढसवले, मशाली पेटवून मला जाळले, तलवारीच्या धारेवर बसून टांगले व पायात जड पाषाण बांधले, पर्वतावरून खाली ढकलून दिले, आतडी काढून तोंडात घातली, उंचावरून आपटले, विंचवाच्या अंथरुणावर झोपवले, मस्तकावर पाषाण टाकले, करवतीने उभे चिरले, लोखंडाचे चणे गरम करून तोंडात कोंबले, ओठ धरून फाडले, नाकात तापलेल्या शिगा खुपसल्या, उलटे टांगून मानेला पाषाण बांधले, अस्वले व वाघ यांना खाण्यासाठी म्हणून मला टाकले, हत्तीच्या पायी दिले, 8 करवतीने 8 ठिकाणी चिरले, सर्व सांधे उलटे सुलटे मोडले, उलटे टांगून तीक्ष्ण धूर दिला, जमिनीत अर्धे पुरून सगळीकडून बाण मारले, चुलावर पालते झोपवले, मुसळाने घाव घातले, काचा व शिशियाचा रस करून तो तप्त रस प्याला दिलावला. 3000 वर्षाचे हाल करून यमदूताने नंतर मला वाघाच्या जन्माला घातले. वाघाच्या जन्मानंतर क्रमाने मी अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, गवा, माकड, गाढव, मुंगूस, कावळा, बगळा, रानकोंबडा, गिधाड, रानमांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, गुबड, रानटी, हत्ती, उंट, त्यानंतर दुष्ट निषाद झालो आणि त्यानंतर हा ब्राह्म राक्षसाचा जन्म मला आला. स्वामी, तुमच्या स्पर्शाने व संगतीने मला ज्ञान प्राप्त झाले आणि मी पावन झालो. स्वामी, ही तुमची केवढी कृपा. सत्संगतीने पाप, ताप व दैन्य तिन्ही जातात हे सत्य आहे. वामदेव फार कृपावंत झाला आणि त्याला म्हणाला, अरे शिवाचा महिमा केवढा आहे, याविषयी मी एक सत्य घटना तुला सांगतो ती आहे. ब्राह्मणाचा उद्धार. एक ब्राह्मण फार वाईट वर्तणुकीचा होता. त्याने एका शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला. ते तिच्या पतीला कळले तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाला गुप्तपणे मारले आणि त्याचे प्रेत गावाबाहेर टाकले. यमदूताने त्याला सूक्ष्म देहाने यमाकडे नेले. इतक्यात तिकडे असे एक वर्तमान घडले की त्याला तुलनाच नाही. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. शिवालयासमोर चिता जळली होती. तेथे एक कुत्रा लोळला आणि धावत धावत त्या ब्राह्मणाच्या प्रेतावरून उडी मारून गेला. तेव्हा चित्ताभस्म त्या प्रेताच्या कपाळावर पडले. त्या स्पर्शाचा प्रभाव असा झाला की शिवदूतांनी यमाकडे जाऊन त्या ब्राह्मणाला तेथून शिवलोकात विमानाने नेला. शिवभूषण जे भस्म, त्याचा प्रभाव एवढा विलक्षण आहे, म्हणूनच तुझाही भस्म स्पर्शाने उद्धार झाला. राक्षस म्हणाला, स्वामी, भस्माचा महिमा एवढा आहे, तर कोणते भस्म उत्तम असते ते मला सांगाल का? आता तो राक्षसीने सुटून सच्चिल ब्राह्मण झाला होता. वामदेवाने त्याला सांगितले, उत्तम भस्म कोणते याविषयी साक्षात शंकराने देवांना व सर्व देवतांना सांगितले होते. एकदा अतिशय उंच अशा मंदार पर्वतावर शंकर सर्व देवासह आला होता. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, आदित्य व रुद्र, अश्विनीकुमार, चारण, किन्नर, गंधर्व, यक्ष, लोकपाल, भैरव, पितृगण, मरुद्गण, पुण्यवंत राजे व ऋषी सर्वजण शिवाभोवती बसले होते. गणपती, षडानन, शिवगण, देवीचे गण, गणेशाचे गण, नाग, सनकादिक, मानसपुत्र आणि सप्तर्षी आदी सर्व होते. सनत कुमारांनी त्यावेळी भस्माधारण कसे करावे याविषयी शंकराला प्रश्न केला. तेव्हा शंकर म्हणाला, भस्मधारण विधी. गोमय वाळवून चाळून केलेले भस्म उत्तम होय. त्यात माती व खडे मुळीच असता कामा नयेत. तीच विभूती म्हटली जाते. शिवगायत्री म्हणून ती अभिमंत्रित करावे. अंगठ्याने प्रथम आपल्या कपाळावर अगदी वर लावावे, नंतर मस्तकाभोवती लावावी. तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे. कपाळावर 2 बोटाने मग 2 आडव्या रेषा द्याव्या. तर्जनी वगळून बाकीच्या 3 बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे. त्रिपुंड म्हणजे भस्माची 3 बोटे. सर्वांगी भस्म लावल्याने सर्व पापे नष्ट होतात. शंकराने सांगितलेला भस्महिमा या प्रकारे वामदेवाने त्या राक्षसाला सांगितला. तेव्हा त्या उद्धार झालेल्या राक्षसाला शिवलोकी नेण्यासाठी विमान आले. तो दिव्य रूपाने शिवलोकी गेला.
नंतर वामदेव पुन्हा स्वैर संचार करीत चालला. त्या असुराचा वामदेवाच्या संगतीने उद्धार झाला. असा सत्संगाचा महिमा असतो. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, गुरुदेव, यज्ञ, ज्योतिष व औषध याविषयी ज्याची भावना असेल तसा त्याला अनुभव येतो. आता भस्माचा प्रभाव वर्णन करणारे आणखी एक कथानक सुताने शौनकादिकांना सांगितले, ते श्रवण करा. बिल्लाची कथा. पांचाल देशात सिंहकेतू नावाचा एक अर्जुनासारखा पराक्रमी राजा होता. तो काही भिल्लांना घेऊन रानात शिकारीला गेला असता सर्वत्र हिंडत होता. त्यातील एका भिल्लाला एक पडके शिवालय दिसले. तो त्यात शिरला. तेथे त्याला एक शिवलिंग दिसले. ते भूमीतून वर येऊन आडवे पडलेले होते. त्याने राजाला ते दाखवले. राजा म्हणाले, हे शिवलिंग तुला भाग्यानेच मिळाले आहे, पण याची पूजा मनोभावी करावी. देखावा करू नये. देवपूजेचे स्तोम माजवू नये. स्वतःची प्रौढी मिरवण्याकरता उजळ मूर्ती व पूजेचा डामडोल काही लोक करतात. ते जणू देवाचा बाजारच मांडतात. काही लोक तर शिवभक्ताचे अथवा विप्राचे वेश धारण करून यात्रा, मंदिरे अशा ठिकाणी वावरतात व श्रद्धाळू लोकांना फसवतात. दांभिकपणे देवपूजा करण्यात काय अर्थ आहे? भिल्ल म्हणाला, महाराज, मला या लिंगाची नीट स्थापना करून पूजा करावीशी वाटते. राजा म्हणाला, तू पूजा कर, पण खऱ्या श्रद्धेने कर. भिल्ल म्हणाला, पूजा कशी करावी? राजाने पूजेचा साधा विधी सांगितला आणि म्हटले, शंकराला चित्ताभस्म फार आवडते. ते फार पवित्र असते. नेहमी नवे चित्ताभस्म मिळाले तर उत्तम. राजा हे केवळ विनोदाने बोलला. रोज नवी चित्ताभस्म मिळेलच असे नाही आणि बिल्लाची पंचायत होईल असे त्याला वाटले. पण त्या वाक्याने पुढे केवढी विलक्षण घटना घडली ते ऐका श्रोत्यांनो. आता राजा असेही म्हणाला, चित्ताभस्म वाहून झाले की लगेच नैवेद्य दाखवावा. बिल्लाच्या राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता. मृगेने काम झाले. नंतर बिल्लाने आपल्या स्त्रीला सांगितले. तिला फार आनंद झाला. त्यांनी प्रयत्नपूर्वक ते शिवलिंग घरी आणले. शंकराची नित्य पूजा करू लागले. नगरात रोज जाऊन स्मशानातून थोडीशी चित्ताभस्म घेऊन यावे व पूजा करावी असा नित्याक्रम सुरू केला. आरती करता स्त्री घरातून नैवेद्य आणि एक दिवस असा आला की नगरात किंवा अन्यत्र कोठेही चित्ताभस्म मिळालेच नाही. शंकराने त्यांची कसोटी घ्यायचे ठरवले होते. चित्ताभस्म मिळेना, त्यामुळे पूजा पूर्ण झाली नाही. भिल्ल नैवेद्य दाखवू शकेना. नाथ, आज चित्ताभस्म नाही म्हणून काय झाले? पूजेत खंड नको. मी स्वतःला दहन करून घेते, म्हणजे शंकराला चित्तेचे भस्म मिळेल. ती पाकघरात गेली व शिवाचे ध्यान करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला. तिचा देह जळून गेला. भिल्ल पात्र राहिला, पण त्या श्रद्धेने पत्नीने आत्मसमर्पण केले. त्या श्रद्धेचा विचार करून त्याने तिच्या कलेवराचे भस्म शिवलिंगावर वाहिले. पण आता पाकगृहातून नैवेद्य कोण आणणार? पूजेतून भिल्ल उठत नसे. त्याची स्त्री नेहमी नैवेद्य आणीत असे. शंकराच्या ध्यानात भिल्ल एवढा निमग्न झाला होता की आता आपली पत्नी घरात नाही, तिचे भस्म झाले आहे याची त्याला आठवणच राहिली नाही. नैवेद्याला विलंब झाला तर शंकर क्रुद्ध होतो असे त्याने ऐकले होते. पत्नीने लवकर नैवेद्य आणावा म्हणून त्याने हाक मारली. अगं, नैवेद्य आणतेस ना, विलंब करू नको. पिंडीकडे सारे लक्ष पाकगृहातून त्याची पत्नी त्या हाकेसरशी नैवेद्य घेऊन मागे येऊन उभी राहिली. तेव्हा मागे वळून त्याने पाहिले तो काय, ती एकदम दिव्य तेजस्विनी झालेली. तिने पुढे होऊन चतुर्विध अन्नाचा नैवेद्य दिला. भिल्लीने नैवेद्य दाखवला. सर्व उपचार पूर्ण केले. पूजा समाप्त झाली. दोघांनी शंकराची स्तुती केली. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, माया चक्र चालका, दुर्जनांचे दमन करणारा, मदनाचा अंत करणारा, संसार भय नाहीसे करणारा, तू आमच्यावर कृपा कर. बिल्लाने स्वतःकडे पाहिले. तो स्वतःचे रूपी पालटले आहे आणि आपल्या शरीरावर रुद्राक्षादी शिवभूषणे आहेत. कंठ निळा आहे. एरवी आपले शरीर शंकरासारखेच आहे असे त्याला दिसले. मग त्याच्या लक्षात आले की आपण पत्नीला हाक मारली, पण तिने तर स्वतःला जाळून घेतले होते आणि तिचेच भस्म आपण शंकराला वाहिले. मग ती पुन्हा जिवंत कशी झाली? आहा, केवढा हा शिवभक्तीचा प्रभाव! आणि स्वतःचे रूप शिवसमान झाले, हे केवढे आश्चर्य! त्याने राजाला हा सर्व चमत्कार सांगितला. त्याच वेळी दिव्य विमान आले व तो भिल्ल आणि त्याची स्त्री शिवलोकात गेली. राजाला हे सर्व पाहून फारच आश्चर्य वाटले. मी विनोदाने सांगितले आणि त्याचे फल केवढे मोठे मिळाले. तो धन्य तो शिवभक्त भिल्ल, धन्य त्याची पत्नी. आपला देहसुद्धा तिने पूजेसाठी अर्पण केला. निष्ठेशी कसोटी पाहून शंकर भक्ताचा उद्धार करतो. राजा सिंहकेतू एकदम शिवभजनात रंगला. त्याला शंकराचे ध्यान, सोमवार, शिवरात्र, व्रत आदी उपासनेचा छंद लागला. त्याने पुष्कळ दानधर्मही केला आणि तोही शिवलोकी गेला. श्रीधर कवीचे निवेदन असे आहे की श्रीधराची वाचारूप वेल शिवलीलारूपी मंडपात
फोपावली आणि ब्रह्मानंद कृपेने सर्वत्र फैलावली. तिची सावली कशी दाट आहे. त्या सावलीत शिवभक्त आनंदाने बसोत आणि शिवभक्ती प्रेम हीच मधो द्राक्ष सेवन करोत. ही भवानी हृदयास आनंद देणाऱ्या कैवल्यपद देणाऱ्या ब्रह्मानंद स्वरूपा श्रीदारावर कृपा करून आपल्या अघात लीला तू वर्णन करून घे. स्कंद पुराण ब्रह्मोत्खंड यातील शिवलीला अमृत हा प्रचंड ग्रंथ आहे. त्याचा हा 9वा अध्याय समाप्त झाला. पुंडलिका श्रीसांब सदाशिवर्पणमस्तु. पुंडलिका उरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज गोपाळकृष्ण महाराज सांबेश्वर महादेव कैलासपती.